देशाला हादरवणारी ही मोठी कारवाई आहे। महाराष्ट्र बंधू न्यूजच्या पत्रकारांनी माहिती दिल्यानंतर आयबीने ही मोठी कारवाई केली आहे। त्यांनी 2 जासूस यांना गोवामध्ये पकडण्यात यश मिळालं आहे। आयबीने जी मोठी ऍक्शन घेतली आहे त्या महिलेचं नाव आहे श्रीमती खान जोरा। हिच्याकडे 2 पासपोर्ट आहेत, एक म्हणजे भारतीय आणि एक म्हणजे इराण। या दोन्ही पासपोर्टवरती ती अनेक वेळा परदेशात जाऊन आले आणि आमच्या माहितीनुसार ती अनेक वेळा पाकिस्तानमध्ये सुद्धा जाऊन आले आहे आणि या 2 पासपोर्ट असल्यामुळे तिच्यावरती हा गंभीर आरोप समोर आला आहे। इतकंच नाही, ओसीया प्रक्रियेदरम्यान महत्वाची माहिती लपवण्याचा संशय सुद्धा तिच्यावरती आहे। त्यामध्ये येतात पाकिस्तानचा प्रवास, विवाहाची माहिती आणि इतर कागदपत्र लपवण्याचा संशय तिच्यावरती आहे। आमच्या माहितीनुसार श्रीमती देहा खान ही गोवामध्ये अवैध मदरसा चालवत होती। या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आहे, तो म्हणजे तिचा पती तो शाळेचा शिक्षक आहे, परंतु तो 8 वर्षापासून तो फर्जी डॉक्युमेंट्स कागदपत्रे बनवत आला आहे। त्याशिवाय तो बेकायदेशीर संस्था सुद्धा चालवतो आणि तो मनी लॉन्ड्रिंग आणि क्रिप्टोकरन्सीचा बेकायदेशीर व्यवहार सुद्धा करतो। तिचा पती अनेक वेळा पाकिस्तानमध्ये सुद्धा जाऊन आलाय। त्यांच्याकडे चौकशीच्या दरम्यान कोट्यांवधी रुपयांची मालमत्ता सुद्धा मिळाली आहे। महाराष्ट्र बंधूच्या टीमने तब्बल 15 ते 20 दिवस डेटा कलेक्ट करून ही माहिती गोळा केली आहे। या तपासासाठी अनेक वेळा गोवा येथे जाऊन ही माहिती तपास करण्यात आली आहे। सखोल तपास, पुरावे आणि माहिती मिळाल्यानंतर ही महत्वाची माहिती आम्ही आयबी यांना पोहोचवली आणि त्यानंतर त्यांनी या दोघांना पकडण्यात त्यांना यश मिळालं। आम्ही एजन्सी सोबत या प्रकारावरती चौकशी करत आहोत आणि येणाऱ्या काळात मोठे खुलासे होऊ शकतात। जर तुमच्याकडे या प्रकाराबद्दल कोणतीही माहिती असेल तर तुम्ही महाराष्ट्र बंधूला नक्की संपर्क करा आणि तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा।